सोलापूरमध्ये बोगस रक्त चाचण्या दाखवून सुमारे 1 कोटी रुपयांची बिलं उचलल्याचा आरोप करण्यात आलाय। संत रोहिदास सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी माहिती अधिकारामधून ही बाब उघड केली आहे। रिक्षा भरून पुरावे त्यांनी सादर केले। 2022 ते 24 मध्ये तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केलाय। ड्युटीवरती असणाऱ्या डॉक्टरांच्या बोगस सह्या यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप वनमारे यांनी केलाय। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। कमी ह्याचा घोटाळा हे 1 कोटी पर्यंत तरी 100% आहे आणि अजून काही बिले 20 ते 25 लाखाचे बिले त्यांनी अदा केलेले नाही, ते थांबवलेत, केवळ आपल्या तक्रारानुसार थांबवलेत। पण यामध्ये संगनमतात 30,000 पानाचं बिल फक्त एकाच व्यक्तीने भरलेले आहेत, एकाच व्यक्तीचे अक्षर आहेत, त्याच्यावर कुठले वैद्यकीय अधीक्षकाचे आणि प्रोफेसरांचे कुठे सह्या नाहीत, तरी बिलं काढले जातात। म्हणजे ह्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे। त्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालं पाहिजे। जे कोणी दोषी असतील, हे रुग्णाचा, जनतेचा आणि सरकारचा पैसा जर असं लुटमार होत असेल तर संघटना गप्प बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।